नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर असले तरीही राज्य सरकारने जबाबदारी घेऊन हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक धोरण तसेच निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, आमदार अंबादास दानवे यांची मागणी। तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा, ऑलिम्पिक ज्योत रॅली, क्रीडा प्रात्यक्षिके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव संपन्न। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर येथे 4 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होते, मात्र त्यापैकी फक्त N11 येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत पूर्ण झाली। मागील 3 वर्षांपासून फक्त इमारत पूर्ण झालेली असून मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि निधी उपलब्ध होत नसल्याने आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला। मंत्री महोदयांचं उत्तर हे चूक आहे। मंत्री महोदय असं म्हणू शकत नाही की महानगरपालिका ते नगर विकास विभागाचे मंत्री म्हणून काम करतात, याचा अर्थ जबाबदारी त्यांची पण आहे। माझ्याकडे जी माहिती आहे की 4 हॉस्पिटल मंजूर झाले होते, त्याला जवळपास 31 कोटी 62 लाख रुपये अशा प्रकारचं टेंडर निघालं होतं, कॉन्ट्रॅक्टर नेमले होते। त्या 4 पैकी एकच इमारत झालेली आहे, बाकी 3चा तर मागसूम सुद्धा नाही। आता जर स्मार्ट सिटी अंतर्गत हे असेल तर 50% केंद्र शासन, 25% राज्य शासन, 25% महानगरपालिका, असं ही याच्यातली जबाबदारी आहे। असं असताना तिथं मनुष्यबळाची सुद्धा आवश्यकता आहे। जवळपास 500 लोकांचं मनुष्यबळाची तिथं आवश्यकता आहे। आणि संभाजीनगरात गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल आहे, हे एकमेव मोठं हॉस्पिटल आहे, त्यामुळे मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे। हे हॉस्पिटल जवळपास 61 बेडचं हॉस्पिटल प्रस्तावित आहे, तेव्हा राज्य सरकारला आम्ही काही करू शकणार नाही असं म्हणता येणार नाही। राज्य सरकारला या बाबतीत, कारण याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या धोरणामुळे हे झालेलं आहे। एक कमिशनर येतो, 4 हॉस्पिटल मंजूर करतो, दुसरा कमिशनर येतो, 3 रद्द करतो, आणि नंतर अजून फक्त बांधकाम झालेलं आहे। मेडिकलचा इथं कोणताही संबंध अजून आलेला नाही, ना इन्स्ट्रुमेंट, ना कोणत्याही प्रकारचे फर्निचर, ना इक्विपमेंट, याच्याविषयी कोणतंही अजून काही झालेलं नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं संभाजीनगर महानगरपालिकेनं राज्य सरकारला या संदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे। राज्य सरकारला हात वरती करून घेता येणार नाही, राज्य सरकारला याच्यासाठी निधी द्यावा लागेल, कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे। याच्यात इन्स्ट्रुमेंट असेल, इक्विपमेंट असेल, फर्निचर असेल, आणि या सगळ्या विषयासाठी राज्य सरकारने 10 कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे महानगरपालिकेने पाठवलेला आहे। मला वाटतं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। नगर विकास मंत्री म्हणून जर माननीय मंत्री महोदय उत्तर देत असेल तर महानगरपालिकेकडे हा विषय टोलवता येणार नाही। हे कधी हॉस्पिटल होणार याचा मला असं वाटतं आपल्या मार्फत माझा त्यांना प्रश्न आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विभागीय क्रीडा संकुल समिती, क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध जिल्हा क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। ऑलिम्पिक चळवळीचा प्रसार, युवकांमध्ये क्रीडा प्रेम निर्माण करणं आणि उत्कृष्टता, मैत्री व आदर या ऑलिम्पिक मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात सूतगिरणी चौक येथून ऑलिम्पिक ज्योत रॅलीने झाली। ही रॅली विभागीय क्रीडा संकुलापर्यंत काढण्यात आली। रॅलीमध्ये विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, पालक तसेच गीता विद्यालय व जय भवानी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ऑलिम्पिक ज्योत हातात घेऊन खेळाडूंनी क्रीडा संस्कृतीचा संदेश देत परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं। त्यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात डॉक्टर प्रवीण वक्ते, प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सतीश इंगळे, कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, डॉक्टर मकरंद जोशी, सचिव राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशन, पंकज भारसाकळे, उपाध्यक्ष महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर दिनेश वंजारे, प्राध्यापक गोविंद शर्मा, कोषाध्यक्ष खो खो संघटना यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी ऑलिम्पिक चळवळीचं महत्त्व, क्रीडा संस्कृती आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केलं। उपस्थितांनी यंदाच्या ऑलिम्पिक दिनाच्या मूव्ह, लर्न अँड डिस्कवर या घोषवाक्याला प्रतिसाद देत नियमित व्यायाम, खेळ आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला।
कार्यक्रमात योग, तायक्वांदो आणि मलखांब या खेळांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. खेळाडूंनी आपल्या कौशल्याचं उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांमधून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संतुलन आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या 10वी कोरियन ओपन एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धा 2025 मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रुप इव्हेंटमध्ये आर्या शहा, स्मित शहा, रामदेव बिराजदार, अवैध वजे आणि उदय मादेकर यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. तर एरोस्टेप स्पर्धामध्ये कांस्य पदक विजेते रोहन पागरे, उभय उंतवाल, संकेत चिणनवाल, तनिष्क रांजणगावकर, प्रेम बांकर, श्रीपाद हराळ, दीपक अर्जुन आणि संदेश चिंतलवाड होते. तसेच आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू रितेश केरे, आट्यापाट्या खेळातील रोहन काळे, सागर सोनखेडे, सागर सोनवणे व वंशिना कांबळे, तलवारबाजी खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे, तसेच आरुष जमधाडे, समर्थ पथाडे व वैदही लोहिया आणि कबड्डीपटू अल्केश चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर संदीप जगताप यांनी केलं. कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये गोकुळ तांदळे, सतीश पाठक, पंढरीनाथ रोकडे, सुरेश मिरकर, प्राध्यापक डॉक्टर माणिक राठोड, भिकन आंबे, रफिक जमादार, श्याम अंभोरे, लता कलवार, प्रवीण वाघ, गणपत पवार, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, मुकुंद वाडकर, खंडूराव राम मायंदे, पूनम नवघिरे आणि सचिन बोर्डे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय नसून व्यक्तिमत्व विकास, शिस्त, संघभावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून खेळातून मैत्री, खेळातून शांतता आणि खेळातून मानवतेची एकता हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे जो साजरा करत आहोत, छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा उपसंचालक माननीय श्री शेखर पाटील सर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री बाजीराव देसाई सर, या शहराचा जो काही क्रीडा वारसा आहे, क्रीडा संस्कृती आहे, हा जरी आपण इथे या मैदानामध्ये या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये साजरा करत असलो तरीही याच्या मागचा उद्दिष्ट हा जो काही संयोजकांनी विशद केलेला आहे त्याकडे विशेष करून आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये आधीपेक्षा निश्चितच इंटरनॅशनल स्पोर्ट्स म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये सादर होणारे जे स्पोर्ट्स आहेत त्याकडे शहरामध्ये विशेष करून जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि जे सन्माननीय आज इथे माझ्याबरोबर व्यासपीठावर आहेत, निश्चितच त्यांची मनापासूनची भावना ही केवळ व्यासपीठावरच नव्हे तर 24 तास त्यांच्याकडनं प्रयत्न असतो की विविध खेळांमध्ये आपण कशा पद्धतीने शहराचं सादरीकरण जास्त चांगल्या पद्धतीने करू शकू यासाठी प्रयत्नशील असलेले सर्व हे जे क्रीडा शिक्षक आहेत, क्रीडा असोसिएशन्स आहेत, यांना पाठबळ ज्या पद्धतीने आता शेखर पाटील सरांनी सांगितलं की याला कुठे राजस्व किंवा एक राजकीय पाठबळ ज्याला आपण म्हणतो अशा या राजस्वाची गरज असते. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रवीण वक्ते सर, मंचावर उपस्थित माझे सहकारी जिल्हा क्रीडाधिकारी बाजीराव देसाई, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा विभागाचं क्रीडा वैभव वाढवणारे, क्रीडा क्षेत्राला चालना देणारे आणि खेळाडूंना जिल्हा स्तरापासून तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने कंबर कसली आहे. वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिर परिसरातील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवरती हातोडा चालवला आहे. वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिराच्या विकास आराखड्यात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आलं. 2 JCB मशीनच्या साहाय्याने ही सर्व अतिक्रमणे पूर्णपणे जमीनोदस्त करण्यात आली.
आले आहेत. या कारवाईपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संबंधित अतिक्रमणधारकांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या या इशाऱ्यानंतर काही सुजाण अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली होती. मात्र नोटीस देऊनही रखडलेल्या उर्वरित अतिक्रमणांवरती अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचललं. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही धडक कारवाई अत्यंत शांततेत पार पडली. या धडक मोहिमेवेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी नायब तहसीलदार सुभाष पांढरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप खोलते, सहाय्यक अभियंता SK चव्हाण, PS बैरागी हे उपस्थित राहून कारवाईवरती लक्ष ठेवून होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश झरवाल आणि सहाय्यक निलेश बोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि अंमलदार तैनात करण्यात आले होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसर मोकळा आणि सुटसुटीत व्हावा, जेणेकरून देशभरातून येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, या उद्देशाने ही मोठी कारवाई करण्यात असल्याचं प्रशासकीय सूत्रांनी सांगितलं. या कारवाईमुळे मंदिर परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमण काढून मोकळं झालेलं आहे. आता ASI वाले खोदकाम करणार आहे मॅन्युअली. त्यांचं खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ते आम्हाला साईट हँडओव्हर करतील. त्याच्यानंतर आम्ही मार्कआउट करू. आमची यंत्रणा तयार आहे, सगळं तयार आहे. आम्ही उद्या म्हणलं तरी काम करू शकतो, परंतु ASIला खोदकाम करायचं आहे. बरं, आता पुढचा टप्पा अतिक्रमणाचा कसा राहणार आहे? आता पुढचं वेरूळची लेणीपासून ते भोसले चौकापर्यंतचं पूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे. लोकांनी खर्चाने स्वतःचं अतिक्रमण काढून घ्यावं ही प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे. बरं, त्यांना आज असता तुम्ही नोटिसा वगैरे काय इश्यू करणार आहे का? आधीच नोटीस दिलेल्या आहे. नोटीस यापूर्वी दिलेल्या 2 वर्षापूर्वी G20 जेव्हा झालं तेव्हा आपण पूर्ण अतिक्रमण काढले होते, तेव्हाच नोटिसा दिलेल्या आहे. बरं, हा अतिक्रमण आता कधी निघणार आहे असं काही? हे आता सप्टेंबरमध्ये आपण अतिक्रमण काढणार आहे पूर्ण लेणीपासून तर भोसले चौकापर्यंत. बरं, आता अतिक्रमण काढले, व्यावसायिकांनी कसं प्रतिसाद दिला आपल्याला? चांगला प्रतिसाद दिला, लोकांनी सहकार्य केलं, त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. बरं, आता नेमकी कुठपर्यंत करणार आहे कामं? आता भुयारी मार्गासाठी अतिक्रमण आपण हटवलेलं आहे. भुयारी मार्गाचं काम करता येत नव्हतं, त्याच्यामुळे. प्रत्यक्ष भूमिमार्गाचा कामला सुरुवात कधी होणार आहे नेमकी? ASIने आम्हाला साईट हँडओव्हर केली की लगेच कामाला सुरुवात होईल. आता उद्या ASIला आम्ही सांगितलं उद्यापासून खोदकाम चालू करा म्हणून. मनरेगा कायदा रद्द करून त्या जागी VBG रामजी कायदा आणला जात असल्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय खेत मजूर युनियनशी संलग्न असलेल्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. मनरेगाचा हक्क आधारित कायदा मोडीत काढून सरकारनं VB ग्रामजी या नावाने नवीन अन्यायी कानून आणून रोजगार हमीच्या संकल्पनेला सुरुंग लावला असल्याचा आरोप लालबावटा शेतमजूर युनियनने केलाय. हा नवीन कायदा 1 जुलै 2026 पासून अंमलात आणण्याचं केंद्र सरकारनं ठरवलंय. धरणे आंदोलनात युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहिती, सिल्लोड तालुका अध्यक्ष कॉम्रेड मिर्झा असलम, कॉम्रेड त्र्यंबक शेजवळ, गंगापूर तालुका अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ हाटकर, कॉम्रेड शेख नूर, कॉम्रेड संतोष काळे, फुलंब्री तालुका उपाध्यक्ष कॉम्रेड रुक्मिणीबाई श्रीखंडे, औरंगाबाद तालुका संघटक कॉम्रेड राजू साठे, कॉम्रेड पोपटराव गुऱ्हाडे, गुरुधनोरा अध्यक्ष कॉम्रेड गानेश हुसे, कॉम्रेड हुसेन शेख यांच्यासह कॉम्रेड हलीनाबी शेख, इंदुबाई बत्तीशे, कमलाबाई दिगोंते, चंद्रकला बत्तीशे आदींसह अनेक रोहियो मजूर, भूमिहीन गायरानधारक सहभागी झाले होते. मजुरांना अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या दयेवरती सोडलं जात आहे. या प्रसंगी कॉम्रेड बाहितीसह कॉम्रेड अभय टाकसाळ, कॉम्रेड त्र्यंबक शेजवळ, कॉम्रेड रुक्मिणीबाई श्रीखंडे, कॉम्रेड मिर्झा असलम आदींची भाषणे झाली. ग्रामीण मजुरांना अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या दयेवरती सोडलं जातं असा आरोप वक्त्यांनी केला. रोजगारांचा हक्क हिरावून घेणाऱ्या, राज्य सरकारवरती आर्थिक बोजा टाकणाऱ्या व शेती कामाच्या दिवसात रोजगाराची मागणीच करता येणार नाही अशी अट या कायद्यात असल्याबद्दल टीका करण्यात आली. नवीन कायद्यात 240 रुपये वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. ह्या वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण कष्टकऱ्यांवरती अन्याय होत आहे, म्हणून हा कायदा तातडीने मागा घ्यावा व त्याची 1 जुलै 2026 पासून अंमलबजावणी करू नये असं आवाहन सर्व वक्त्यांनी केलं. हा नवीन कायदा रद्द करावा, मनरेगा कायदा सुरू ठेवावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांना देण्यात आलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी देखील उपस्थित होते.
भारतीय खेतमजूर युनियनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं देशभरातील सर्व कलेक्टर कार्यालयावर व्ही ग्रामची कायदा जो आहे त्याच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे. हा व्ही ग्रामची कायदा मनरेगा कायद्याला घालवून येत्या 1 जुलैपासून अंमलात येणार आहे. हा अंमलात आणू नये, हा काळा कायदा मागं घ्यावा आणि मनरेगा कायदा जो पूर्वीचा होता तो अजून सशक्त करावा. किमान वेतन 700 पर्यंत द्यावं, वर्षात 200 रुपये मजुरी द्यावी, अशा प्रकारच्या दुरुस्त्या करून हा जुना मनरेगा कायदा जो गेल्या 21-22 वर्षापासून अस्तित्वात आहे तो मोडीत काढू नये. रोजगाराचा अधिकार देणारा तो कायदा आहे. रोजगार नाही दिला तर बेरोजगार भत्ता मिळत होता, असा तो कायदा होता. तर तो मोडीत काढण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार करत होतं आणि शेवटी आत्ता गेल्या हिवाळी अधिवेशनात तो त्या कायद्याच्या ऐवजी व्ही ग्रामची विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अभियान अशा प्रकारचा तो रोजगार आजीविका अभियान मिशन अशा प्रकारचा तो कायदा भल्या मोठ्या लांबलचक नावाचा त्याच्यात ओढून ताणून राम आणलेला आहे. महात्मा गांधीच्या नावानं असणारा पूर्वीचा कायदा नष्ट करण्यात आलेला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हा फक्त नावाचा मुद्दा नाही, महात्मा गांधीचं नाव गेलं आणि दुसरं नवीन नाव आलं हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे की पूर्वीच्या कायद्यातील ज्या तरतुदी होत्या रोजगाराच्या हक्काच्या त्या काढून घेण्यात आलेल्या आणि म्हणून आज देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे सकाळपासून भारतीय खेतमजूर युनियन आणि लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं हे आंदोलन होत आहे. नंबर 1. नंबर 2, खतं जे गायरानधारकांना उपलब्ध होत होती आजपर्यंत, परंतु आता यावर्षी 7/12 दाखवल्याशिवाय खतं आणि बियाणे मिळत नाही. खतं विशेषतः गायरानधारकांना 7/12 देण्यात आलेलं नाही. 30-40 वर्षापासून जी जमिनी कसत आहेत त्या जमिनीचे पट्टे नावावर करा म्हणून हे लढत आहेत आणि म्हणून 7/12 नाही आहे, परंतु जमीन त्यांच्या ताब्यात आहे. ते दरवर्षी पिकं काढतायत, बाजरी काढतायत, कपाशी काढतायत, मका काढतायत आणि त्याच्यावर हे उदरनिर्वाह करतायत. आता यावर्षी 7/12 दाखवल्याशिवाय जर खतं मिळणार नसतील आणि यांना 7/12 नसेल तर यांची शेती कशी कसायची हा मुद्दा आहे. म्हणून तोही आता आम्ही कलेक्टर साहेबासमोर मांडलेला आहे. आजच्या या आंदोलनात गेल्या आठवडाभर आम्ही ग्रामीण भागाचे दौरे करून ग्रामपंचायतीवर मोर्चे काढून हे आंदोलन आज संघटित केलेलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें
ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शहरातील रस्त्यांवरील पोल शिफ्टिंग व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल बकरे यांनी प्रशासनाला बैठकीत दिले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी आज महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा आढावा घेत शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यांवरील सर्व विद्युत पोल तातडीने स्थलांतरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील पैठण गेट ते गुलमंडी तसेच सतीश मोटर्स ते महात्मा फुले चौक आणि महात्मा फुले चौक ते शाहू महाराज चौक या महामार्गावरील पोल शिफ्टिंगची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नालेसफाई संदर्भात झोन क्रमांक 1 ते 10 मधील सर्व झोन अभियंत्यांची बैठक घेऊन शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ रस्त्यावरती तसाच पडून राहू न देता तो तात्काळ उचलावा, तसेच नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा सुरळीत होईल यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घाटीत आलेल्या रुग्णाला अत्याधुनिक व दर्जेदार सेवा देण्यासाठी घाटी प्रशासन कटिबद्ध आहे. ह्यासाठी नवनवीन यंत्रणा आणि ऑपरेशन थिएटर सुसज्ज करण्यात आलं. या दरम्यान घाटीच्या शल्य चिकित्साशास्त्र विभागाचे मॉड्युलर शस्त्रक्रियागृह कार्यान्वित करण्यात आलं. त्यामुळे रुग्णांना सुरक्षित, आधुनिक व दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा लाभ मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी सांगितलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्य चिकित्साशास्त्र विभागाअंतर्गत अत्याधुनिक मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाचं उद्घाटन 1 मे रोजी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आणि महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं होतं. सदरील शस्त्रक्रियागृह 22 जून रोजी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आलं. मॉड्युलर शस्त्रक्रियागृह कार्यान्वित झाल्याने रुग्णांना अधिक सुरक्षित, आधुनिक व दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील शस्त्रक्रियागृहांमध्ये शल्यचिकित्सा विभागाच्या युनिट क्रमांक 3 अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या जातात. यामध्ये लॅप्रोस्कोपिक, कोलेस्टोरोस्टॉमी, पित्ताशय काढण्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, स्तनावरील गाठीचं म्हणजेच फायब्रो ॲडेनोमाचे शस्त्रक्रियेद्वारे निष्कासन, पाठीवरील लिपोमाचे निष्कासन आदी सेवा देण्यात येणार आहेत. या प्रसंगी शल्य चिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सरोजिनी जाधव, बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गायत्री तडवळकर, उप अधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचिता जोशी आदींची उपस्थिती होती. शस्त्रक्रियांच्या यशस्वी आयोजनासाठी शल्यचिकित्सा व बधिरपणाशास्त्र विभागातील खालील डॉक्टरांचं विशेष योगदान लाभलं. यावेळी डॉक्टर अनिता कंदी, डॉक्टर गणेश निकम, डॉक्टर अनिसा, डॉक्टर नोमान खान, डॉक्टर पंकज वैरागट, डॉक्टर जगन्नाथ, डॉक्टर शोएब तसेच ऑपरेशन थिएटरच्या यशस्वी कार्यान्वित करण्यासाठी खालील कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. मेट्रॉन संजीवनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ओटी इंचार्ज चंदा ठाकरे, रवी रावत, जयश्री ठाकूर, विशाल वाघे, वर्षा घोलप तसेच वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या दिनांक 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकल महिला दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहास ढोकणे, महिला व बालक विकास विभागाच्या कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ यांनी संयुक्तरित्या ग्रामपंचायत तसेच अंगणवाडीमध्ये महिला एकल दिन साजरा करण्याचं आवाहन केलं. शासनातर्फे राज्याचे एकल महिला धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू असून त्या अनुषंगाने दिनांक 23 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचं आयोजन राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींमध्ये एकल महिला दिवस म्हणून आयोजित करण्याचे निर्देश होते. त्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये सदर कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये विधवा या शब्दाऐवजी एकल महिला ही संज्ञा वापरून गावातील सर्व एकल महिलांना निमंत्रित करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या वर्षा जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन करून विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. एकल महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगार व उपजीविकेच्या संधी, बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गटांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणं व बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन करून एकल विधवा महिलांना रूढी परंपरांच्या आधारावरती अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही याबाबत ग्रामसभा, स्थानिक संस्थेमार्फत ठराव करण्यात आला. संबंधित विभागांचे स्थानिक अधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शासकीय योजना, रोजगार, स्वयंरोजगार याबाबत माहिती देऊन अल्पोपहार व चहापान करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील सर्व कलाकारांनी एकत्रित येत जागतिक संगीत दिनी सूर तालांची लयलूट केली. मनमुराद संगीत मेजवानी रसिकांना अनुभवता आली. महानगरपालिकेच्या सहकार्याने मिळालेल्या या कार्यक्रमाला रंगमंदिरात प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. कार्यक्रमाचं थाटात उद्घाटन झालं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, विश्वनाथ ओक, लक्ष्मीकांत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक कलाकारांनी अवघ्या 6 दिवसात एक अप्रतिम कलाकृती साकारली. कोणताही मोबदला न घेता सर्व कलाकारांनी योगदान दिलं. नांदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि रंगत वाढत गेली. नाट्यगीत, बंदिश, ताराणाने सुरुवात करत ही आनंद यात्रा अभंगांकडून लोकसंगीताकडे वळाली. वासुदेव, भारूड, गोंधळ, लावणी असे वैविध्यपूर्ण सादरीकरण झालं. हिंदी, मराठी गाण्यांसोबतच गझल आणि पाश्चिमात्य रॉक बँड सुद्धा चकित करणारं सादरीकरण केलं. स्थानिक कलाकार हे सगळं करू शकतात हे शहराला पहिल्यांदाच कळालं. स्वरानुभूती आणि तालवाद्य कचेरीने वादकांचं कौशल्य दाखवून दिलं. कलाकारांची एकत्रितपणाची ही कल्पना समोर आल्यावर महापौर समीर राजूरकर यांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी या संकल्पनेला प्रोत्साहन दिल्याने एक महाराष्ट्रात एका शहरातील 100 कलाकारांनी एक होऊन विनामोबदला कार्यक्रम केला हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं. शहरात विविध संचात काम करणारे कलाकार जागतिक संगीत दिनी एकत्र येतात आणि अविस्मरणीय आनंद यात्रा घडवून आणतात हे पहिल्यांदाच झालं. छत्रपती संभाजीनगरमधील संगीत विश्वाची ही सफर न भूतो न भविष्यती होती. यापुढे दरवर्षी संगीत दिनाच्या निमित्ताने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी कलाकारांनी केला. स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी यासाठी महापालिका सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर असले तरीही राज्य सरकारनं जबाबदारी घेऊन हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक धोरण तसेच निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. आमदार अंबादास दानवे यांची मागणी. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा. ऑलिम्पिक ज्योत, रॅली, क्रीडा प्रात्यक्षिके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.